मंडळी, सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती परत एकदा मनापासून स्वागत। आणि आजची रेसिपी पण माझी आई तुमची आजीच दाखवणार आहे। काळाच्या ओघात मिटलेली अशी ही पारंपरिक रेसिपी आहे। तुम्हाला ती नक्की आवडेल अशी आशा आहे आणि करायला अगदी सोपी आहे। मागच्या व्हिडिओमध्ये थालीपीठ कसं करायचं, भाजणी कशी करायची हे आपण बघितलंच आहे। आता त्याचाच हा पुढचा एपिसोड। तर कुठेही न जाता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि आजीच्या उत्साहाला दाद द्या। आज तुझी खास ठेवणीतली रेसिपी आपल्या दर्शकांना दाखवूयात का? हो, दाखवूया। आणि कारण ही तुझी खूप जुनी पारंपरिक रेसिपी आहे, तर बघूयात आपण। सोपी आहे आणि एकदम करायला, नाही का? तर अशाच आम्ही रेसिपी साधारण दाखवत असतो तुम्हाला की ज्या सोप्या आहेत आणि करायला झटपट आहेत। सो सुरुवात करूयात रेसिपीला। नमस्कार, मी तुम्हाला आता अगोदर जी रेसिपी दाखवली थालीपीठाची ती तुम्हाला आवडली। पुष्कळ तुमच्या चांगल्या मस्त रिस्पॉन्स दिला तुम्ही त्याला आणि धन्यवाद त्याच्याबद्दल तुम्हाला। आता जी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार ती पण चांगली आहे आणि ती आवडेल तुम्हाला, अशीच आहे। मागची रेसिपी होती की भाजणी कशी करायची थालीपीठाची, तर ही माझी आपली ती नवीन भाजणी झाली, पण ही पहिल्यातली भाजणी आहे आणि त्याची विधी गेली आहे। तर आपण याचं काय करू शकतो? मोकळी भाजणी करूया त्याची, म्हणजे होईल चांगली। बरं बरं, ठीक आहे ठीक आहे। तर आई आपण हे वाटीने मी तुला मोजून देते किती पीठ होतंय, म्हणजे मग आपल्याला त्याप्रमाणे बाकीची मापं पण घेता येतील। याच्यामध्ये काय काय घालायचंय ते सांग तुम्हाला नंतर। की एक वाटी भाजणी, हा नाही, थोडी भरायला पाहिजे ना, व्यवस्थित भरली पाहिजे वाटी। तर ही एक वाटी भाजणी झालीये आणि ही अजून एक वाटी, बरोबर 2 वाट्या भाजणी आहे का? ही ब्रेकफास्टला वगैरे पण छान देईल नाही, मस्त किंवा संध्याकाळी जेवणाला किंवा पाहुणे आले की पटकन आपल्याला करता येईल। 2 वाट्या भाजणी आहे ना, तो 1 वाटीभर कांदा घ्यायचा। बरोबर, मी चिरून ठेवला आणि आणते कांदा। आणि काय लागेल? आणि ताक लागेल आणि 2 वाट्या पाणी लागेल। ठीक आहे। फोडणीत काय काय घालायचं गाई? फोडणीत जिरं, नंतर तिखट घालायचं आणि थोडासा हिंग आणि मोहरी घालायची। बर, पण मग तू सांगशील का आपण या चमच्यानीच घेऊयात का टीस्पून? याच चमच्यानी। आम्ही अगदी हा छोटा चमचा वापरतोय बरं का, मिसळण्याच्या डब्यातला असतो ना। सो मी तुम्हाला टीस्पून पण सांगेन, म्हणजे आपला चहाचा चमचा किती होतो हे पण सांगेन। तर आई फोडणी करताना मी बघते आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगते। तर आई मी चमच्याने तेल घालते, तू सांग मला, बघ अंदाज घे जरा। 2 चमचे घाल। हा 1 चमचा झाला। टेबल स्पून आहे हा? हो, टेबल स्पून। हा 2 चमचा। अजून मला वाटतं 1 चमचा लागेल। 3 चमचे तेल घातलेलं आहे। आता आपण 4 चमचे मोहरी घालू त्याच्यात। तेल तापलंय का पण आई पूर्ण? हो, तापलंय। हा, आता 4 चमचे जिरं घालायचं। हे चमचे अगदी छोटे आहेत हा? छोटे चमचे घालायचे। हा, म्हणजे हा साधारण 4 चमचे म्हणजे 1 टीस्पून, आपला चहाचा 1 टीस्पून होईल। आता कांदा घालायचा। आता हळद तिखट घालते, कारण ती करपू नये म्हणून। अच्छा, म्हणजे आधी तेलात नाही घालायचं, कारण गरम तेलात जळू शकेल। नाही, कांदा घातल्यावर आपण हळद तिखट आणि हिंग पण घालायचं ना? थोडा हिंग। अच्छा, तू 1 चमचा हिंग घालतीयस। हळद पण थोडी घालायची। हा, नाही तर मग ते फार रंगाने डार्क होतं ना, कारण कुठलाही पदार्थ नजरेने खावा म्हणतात, त्यामुळे त्याचा रंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे। तिखट घालते आता मी। हा, पण मग हे किती घातलंच काय? छोटे 4 चमचे मिसळणाचे असतात तेवढे। हा, ठीक आहे, म्हणजे 1 टीस्पून तिखट होतं। आणि भाजणी कधी घालायची? आता घालायची भाजणी, थोडंच पडतंय, थोडं परतून। फार ब्राऊन नाही करायचा ना कांदा? नाही, भाजणी दे आता घालायला। ओके, ही 2 वाट्या भाजणी घेतली बरं का आम्ही। घालू का? आणि हलवायचं ना, नाही तर त्याचा गोळा व्हायचा। आणि याच्यात पाणी साधंच गार घालायचं का गरम घालायचं? गरम किंवा कोमट पाणी घातलं तरी चालतं। ओके। आई भाजणी खमंग भाजायची का? खमंग भाजायची, पण आधी थोडी भाजलेली, म्हणजे 5 मिनिटं भाजली तरी चालेल। आपण थालीपीठाची भाजणी भाजूनच घेतो, म्हणजे सगळी कडधान्य भाजूनच घेतो, त्यामुळे छान खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची। हा, ही भाजणी झाली आहे, आता भाजून पाणी घालायचं। कोमट पाणी घालू आता हे जरा। 2 वाट्या। 2 वाट्या, ठीक आहे।
मी म्युझिक देते व्हिडिओला, पण पक्ष्यांची चिवचिव किती गोड वाटते ना ऐकायला. एकदम नॅचरल म्युझिक आहे ना. आई आधी थोडस मीठ घालून घेते, पण नंतर मग चेक करूयात व्हॉल्यूम वाढला की. अजून लागलं तर मग अजून घालूयात. शाळेच्या किंवा ऑफिसच्या डब्यात द्यायला पण एकदम छान नाही का, पौष्टिक एकदम. हो चालेल, पण ती कोरडी होईल म्हणून थोडं दही द्यायचं बाजूलाच. हा बरं बरं. आता झाकण ठेव. हा वाफ आली धरून की मग घालायचं बाकीचं. ओके. आणि मग गॅस बारीकच ठेवायचा ना? बारीक ठेवायचं. हा बारीक करते मी, मध्यम ठेवला आता. झाकण ठेवते आणि मस्त ह्याला एक वाफ आणूयात. गेल्या काही दिवसामध्ये अनेक नवीन सबस्क्रायबर्स आपल्या ग्रुपमध्ये सामील झालेले आहेत. त्यांचे खूप 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 धन्यवाद. असाच आपला प्रवास आपण चालू ठेवूया. आणि ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केला नाहीये त्यांनी पण प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल वाढीसाठी तुमचा मोलाचा हातभार लावा. तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायला मला खूप आवडेल. ही अशी आता झाकणावरती मस्त वाफ आली आहे आणि गरम भांड्यात पडली आणि चुरचुर आवाज पण येतो ना. आणि झाकण काढून एकदा ढवळून घेऊयात. ढवळून घेऊयात. भाजणी हलवताय तोवर गॅस मध्यम करते. हा अजून एक वाफ आणूयात याला आता. ढवळून परत वाफ आणायला ठेवायचं, खाली लागू नये म्हणून मधनं मधनं काढून ढवळायला. परत छान वाफ धरलीये, चुरचुर आवाज येतोय. सो हे दुसऱ्यांदा हलवून घेतोय आम्ही आणि परत तिसऱ्यांदा वाफ आणायला ठेवते. आता परत थोडी वाफ दिसते आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं याच्यावरनं कळतंय, कारण असे मोठे थेंब नाही आहेत वाफेचे आणि चुर्र आवाज पण येत नाहीये. पण मला वाटतं झालं असेल ना. तर हे म्हणजे वाफ देणं आता थांबवलं तरी चालतं. ही खूण आहे वाफेची. हा तर मी आता हे झाकण काढते आणि एकदा ढवळून घेते. काय मस्त मोकळी झालीये ग, आणि फार भरभरीत पण नाही, एवढी मऊ तरी पाहिजेच नाही का. हो, जसे त्याचे गोळे गोळे दिसतात ना हे तुम्हाला, हे असे गोळे गोळे राहिले पाहिजे. आणि गार झाली होती आणि अजून मोकळी होते. हो हा आई आता ही ऑलमोस्ट झालेली आहे ना. आता थोडं ताक शिंपडू आपण. अच्छा, ताक शिंपडून एक 2 मिनिटच परतली तरी चालेल. एक साधारण अर्धी वाटी आम्ही ताक शिंपडलंय. छान ढवळून. आणि आता झाकण ठेवायची गरज नाही ना. नाही, आता नाही जरूर झाकण ठेवायची. आई आपण ताक घातलं त्याऐवजी लिंबू घातलं तर ग? हो चालेल की. ताकाने एक जास्त छान वेगळी चव येते. लिंबाची चव वेगळी असते ना. म्हणजे ज्याला जी चव आवडते ती घालावी. वा वा, काय छान मस्त दिसते आणि वास मस्त आलाय. आणि तुम्ही पाहिलं का, ही अजिबात काळी वगैरे दिसत नाहीये. युजली ना भाजणी काळी का दिसते, कारण उडीद असतात ते सालासकट घालतात, त्यामुळे त्याला काळा रंग येतो ना. ही भाजणीमध्ये आम्ही उडीद बिन सालाचे घातले. थालीपीठाची भाजणी बनवताना उडदाची पांढरी डाळ घातली. मी तुम्हाला काळ्या रंगाचं आवडत नसेल तर तुम्ही नक्कीच सालवाले उडीद घालू शकता बरं का, असं काही नाहीये. उलट ते हेल्दीच होतं जास्त. पण आपल्याला बॅलन्स साधायचा असतो ना, की रंग आणि चव आणि पौष्टिकता ह्याचा बॅलन्स साधायचा आहे. फोडणीमध्ये कढीपत्ता विसरलोच ग घालायला, मग आता वेगळा घालू का? हो चालेल घातलं तरी. मी हा 1 टेबलस्पून तेलावर चुरचुरीत करून घेतलाय कढीपत्ता आणि हा आता घालून घेतलाय. आपण ताक किंवा लिंबू घालतो ना, तर आंबटपणा थोडा बॅलन्स होण्यासाठी साखर घालायलाच पाहिजे नाही का. हो घालायला. तर मी 1 चमचा घालतीये, पण ज्यांना साखर आवडते त्यांनी अगदी 2 चमचे पण साखर घाला, म्हणजे छान मस्त चालेल. म्हणजे तुला आवडेलच, तुला तर फार साखर आवडते. छानच लागते साखर घालून. पण शेवटी तुमच्या आवडीवर आहे साखर घालायची किती घालायची ते. आणि साधारण 1 ते 2 चमचा घातलेली चांगली. काय सुंदर वास येतोय सांगू तुम्हाला भाजणीचा. छानच झाली भाजणी आणि मोकळी झाली आणि मऊ पण झाली, हे महत्वाचं आहे. मला पण हे भांड जड पडते. जडत भांड. हो, पण जड भांडी चांगली स्वयंपाकाला, कारण मग त्याच्यामध्ये पदार्थ जळत नाही. म्हणून मी आधी जडजड बघून आणते भांडी. हलक्या भांड्यामध्ये पटकन लागतो. कोथिंबीर खोबरं घालायचं त्याच्यात. हा, फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना तरी खूप छान लागते. थांबी घालू का? वा वा, छानच. आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये खोबऱ्याचा वापर खूप असतो नाही, आणि मस्त लागतो ओलं खोबरं घातलं की. फक्त खोबरं घातल्यावर संपवायला लागतं, नाहीतर ना मग वास येऊ शकतो. फ्रीजमध्ये 1-2 दिवस नाही वास येत, पण त्याहून जास्त राहिली तर वास येतो. ही विस्मरणात गेलेली
मोकळ्या भाजण्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवली, ती कशी झाली ते सांगा मला. आणि हा कॉमेंट बॉक्स मध्ये Comment सांगतील box इथे मध्ये तुला सांग. नक्की. आणि बनवून पण बघतील, मला खात्री आहे आवडेलच आणि त्यांना. तुम्हाला आवडेलच ही. हा. ही रेसिपी तुम्ही बघितली याबद्दल धन्यवाद तुम्हाला. आणि पुढच्या रेसिपीला मी पण येणार आहे, कारण मला आवडतंय यायला. हो, तू उत्साही आहे सई एकदम. हो, चालेल चालेल. तुला झालेत, माझी वाट बघत आहे. हो, आई भगवद्गीता शिकवते. अच्छा. तर अशी आईने आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने मोकळ्या भाजणीची रेसिपी दाखवलेली आहे. आणि वास तर फार अप्रतिम येतोय, सुंदर झालीये. ही तुम्ही ब्रेकफास्ट, ब्रंच, लंच, डिनर कशाला पण अगदी बनवू शकता. आणि तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. आणि आईने सांगितल्याप्रमाणे कॉमेंट बॉक्स मध्ये तुमची कॉमेंट नक्की लिहा हा. आणि चॅनल प्लीज शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.